महाराष्ट्रातल्या राजकीय रिलेशनशिपची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार एकनाथ शिंदेंची फ्रेंडशिप झाली आहे, तर उद्धव ठाकरे ब्रेकअपच्या तयारीत दिसतात। देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंचं पुन्हा गॅटमॅट सुरू झालंय, तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची फक्त राजकीय डेटिंग काही संपत नाहीये। काँग्रेसची मात्र प्रेमभंग झालेल्या प्रेमवीरासारखी अवस्था झाली आहे। व्हॅलेंटाईन डे 2 दिवसांवर आलेला असताना महाराष्ट्रातल्या राजकीय रिलेशनशिपची उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे। व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मैत्रीची समीकरणं जुळून येतात का अशी चर्चाही रंगली आहे। आता हेच पहा ना, फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे महायुतीत एकमेकांचे व्हॅलेंटाईन आहे, पण शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा महाजी शिंदे पुरस्कार देऊन नव्या रिलेशनशिपची चाचपणी केली की काय अशी चर्चा आहे। यामुळेच एकनाथ शिंदेंनी अगदी लाडे लाडे मला गुगली टाकू नका अशी पवारांना विनवणी केली। पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही। कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो। माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या रिलेशनशिपमध्ये, पण विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीतल्या फ्रेंडशिप मधून मन उडाल्याचं दिसतंय। 2019 पासून फडणवीसांचं तोंडही पाहण्यास उत्सुक नसलेल्या उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या जाहीर गाठी भेटी सुरू केल्यात। एवढंच नाही तर अधूनमधून संजय राऊत, देवेंद्र फडणवीसांच्या कौतुकाचे दोहे गातच असतात। उद्धव ठाकरेंच्या भेटी कमी की काय, मिलिंद नार्वेकर, अनिल परब अधूनमधून फडणवीसांच्या भेटी घेत असतात। मागे एकदा तर परागळवणींच्या मुलाच्या लग्नात नार्वेकरांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांना तुटलेलं जुनं नातं जुळेल का असं विचारूनच टाकलं। फडणवीसांचं हे फक्त उद्धव ठाकरेंचीच गॅटमॅट सुरू आहे का, तर नाही। फडणवीसांचं अजित पवारांशी आजकाल खूपच गुळपीट जमलंय बरं का। अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला संवाद खूपच वाढलाय। या गोड संवादामुळं एकनाथ शिंदेंना उगाचच वेगळं काढल्यासारखं वाटतंय। त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी मला हलक्यात घेऊ नका अशी डायलॉगबाजी कुणासाठी केली हेच कळलं नाही। श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतो, पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि भूल न देता केले। त्यामुळे मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंचं फक्त राजकीय डेटिंग सुरू झाल्यासारखं झालंय। वारंवार गाठीभेटी होतात, पण तू माझा मी तुझा व्हॅलेंटाईन असं कुणीच म्हणत नाही। त्यांच्या फलनिष्पत्ती न होणाऱ्या भेटीगाठी पाहून कायम सिंगलच्या भूमिकेत असलेली काँग्रेस एकदाचा जमवा बाबा असं सांगू लागली आहे। हे पोहे खाण्याचा, चहा पिण्याचा कार्यक्रम बरेच दिवस झाले आम्ही बघतो। आता मला वाटतं की हे बघून खूप झालं, खाऊन आता पोहे खूप झालं। लग्न कधी करता याची प्रतीक्षा आता महाराष्ट्रातील लोक बघत आहेत। म्हणजे एकदा पोहे खा, पाहून घ्या, एकदा झालं, दोनदा झालं, एकदा करून टाका शुभमंगल। चर्चा 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 अधिक त्यावर चर्चा होण्यापेक्षा देऊन घेऊन मोकळं होणं परवडलं असा आमचा त्यांना सल्ला आहे। छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा, जरा खुल के आओ, लोगों को भी पता चले कि तुम्हारे प्यार में कितना दम है। काँग्रेसचं या रिलेशनशिपमध्ये मात्र उगाचच ब्रेकअप झाल्यासारखं वाटतं। काँग्रेस ना धड शरद पवारांच्या जवळ ना उद्धव ठाकरेंच्या जवळ। व्हॅलेंटाईन डेच्या तोंडावर प्रेमभंग झालेल्या प्रियकरासारखी काँग्रेसची अवस्था झाल्याचं दिसतंय। 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कुणाचा व्हॅलेंटाईन हेच जनतेला समजणं कठीण झालंय।
किमान 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र स्पष्ट होईल असं वाटत होतं, पण सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या घटक पक्षांच्या गाठी भेटी पाहता जनतेच्या डोक्याचा केमिकल लोचा होईल हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.